तुमच्या चेहऱ्यावरती जर सुरकुत्या आल्या असतील किंवा येण्याच्या मार्गावरती असतील किंवा सुरकुत्या येऊ नये म्हणून तुम्ही आतापासूनच तयारी करत असाल किंवा खूप महागडे प्रोडक्ट्स वापरत असाल तर ताईंनो, हा जो पॅक आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुमच्या आलेल्या सुरकुत्या गायब होतील, येण्याच्या मार्गावर असलेल्या सुरकुत्या ज्या आहेत त्या पुढे ढकलल्या जातील. आणि जर तुम्ही पुढे लवकर सुरकुत्या येऊ नये यासाठी महागडे प्रोडक्ट्स वापरत असाल तर तुम्ही हा पॅक वापरल्यानंतर तुमच्या ज्या येणाऱ्या सुरकुत्या आहेत त्या 5 ते 10 वर्ष 15 वर्षापर्यंत सुद्धा आपण पुढे ढकलू शकतो. बघा, सुरकुत्या आज ना उद्या येणार आहेत, पण त्यासाठी आपण आपल्याला बघा प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण खूप वर्षापर्यंत चिरतरून दिसावं आणि टवटवीत आपला चेहरा दिसावा. यासाठी हा जो पॅक आहे तो तुम्हाला खूप जास्त फायदा पोहोचवणार आहे. प्रत्येक स्त्रीसाठी हा पॅक जो आहे तो म्हणजे फायदाच देणार आहे. तर बघा, हा पॅक कसा बनवायचा आहे, काय बनवायचं आहे, संपूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ स्किप न करता पहा. खूप छोटासा व्हिडिओ आहे आणि यामुळे तुम्हाला महागडे प्रोडक्ट्स वापरण्याची गरज भासणार नाहीये म्हणा किंवा खूप जास्त स्किन केअर रुटीन जे फॉलो करतात आजकाल स्त्रिया म्हणा किंवा मुली म्हणा ते पण करण्याची अजिबात गरज नाहीये. खूप नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण. सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. बघा, हा जो पॅक आहे तो फक्त आणि फक्त 2 ते 3 वस्तूपासून आपण बनवणार आहोत. तशा तर 2च वस्तू महत्त्वाच्या आहेत, पण तिसरी जी वस्तू आहे जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू कोणती लागणारी आहे ती आहे हळद. आता इथं हळद कोणती घ्यावी असा प्रश्न बऱ्याच ताई विचारणारे आहेत. तर बघा, किचनमध्ये जी आपण हळद वापरतो तीच हळद आपल्याला घ्यायची आहे. कुठली स्पेशल हळद वगैरे वापरायची अजिबात गरज नाहीये. किचनमध्ये जी हळद वापरतो तीच हळद घ्यायची आहे. 1 चमचा हळद घ्यायची आणि हलकं असा त्याला भाजून काढायचं आहे. म्हणजे कसं भाजायचं तर तव्यावर भाजायचं आहे आणि हलकं, खूप जास्त फास्ट गॅसवरती भाजायचं नाहीये, हलकंसं भाजायचं. आणि भाजल्यानंतर हळद जी आहे ती एका बाउलमध्ये किंवा एका वाटीमध्ये काढून ठेवायची. थंड झाल्यानंतर यामध्ये काय घालायचं आहे, हनी घालायचं आहे. बघा, हनी हे जे आहे ना ते म्हणजे अँटी एजिंगचं काम इथं करणार आहे आणि सगळ्यांना बऱ्याच ताईंना माहीत असेल. मी बऱ्याच पॅकमध्ये हनीचा वापर केलेला आहे आणि हनीमुळे आपले जे रिंकल्स आहेत म्हणा किंवा सुरकुत्या आहेत म्हणा या कमी करण्यासाठी खूप जास्त फायदा होतो. त्यासाठी हनी इथं घालायचंच आहे. हनीला स्किप करायचं नाही. जर प्युअर मध तुम्हाला गावाकडचं वगैरे मिळालं तर मग खूपच छान गोष्ट आहे, पण जर आता ते शक्यच नसणार आहे, शहरामध्ये जे पण राहतात त्यांना शक्य नसणार आहे. त्यामुळे तुम्ही विकतचं कोणतंही हनी घेऊ शकता. आणि मला जे पण प्रोडक्ट चांगले वाटतात मी इथं टॅग केलेले आहेत प्रोडक्ट म्हणून. खाली जिथं लिहिलेलं आहे ना तिथं तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला त्या सगळ्या वस्तू मिळून जातील. तर हनी घ्यायचं आहे. पतंजलीचं घ्या किंवा डाबरचं घ्या, कोणतंही घ्या जे तुम्हाला आवडतं. तुमच्या आजूबाजूला जे मिळतं ते तुम्ही घ्या. नाही म्हटलं तर मी जे टॅग केलेलं आहे ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर बघा, आपल्याला हळद घ्यायची आहे 1 चमचा आणि 1 चमचा काय घ्यायचंय, मध घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दोन्ही वस्तू मिक्स करायच्या आहेत. जर तुम्हाला मध आणखीन थोडंसं घालावंसं वाटलं तर आणखीन अर्धा चमचा तुम्ही मध यामध्ये ऍड करू शकता. आणि जर बघा, तिसरी वस्तू जी आहे ती आपण इथं ऑप्शनल म्हणून घेणार आहोत. जर तुम्हाला घालायचं असेल तर कॉफी 1 चमचा किंवा अर्धा चमचा घालू शकता, कॉफी पावडर. आणि जर घालायची नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. हळद आणि मध एवढं सुद्धा पुरेसं आहे. व्यवस्थित पॅक बनवायचा, धुतलेल्या चेहऱ्यावरती लावायचा आहे. व्यवस्थित लावून झाल्यानंतर सुकू द्यायचा. म्हणजे जवळपास आपल्याला 15 ते 20 मिनिट चेहऱ्यावरती हा पॅक जो आहे तो ठेवायचाच आहे. 10 मिनिट 12 मिनिट ठेवायचं नाही, कमीत कमी 15 आणि जास्तीत जास्त 25 मिनिट तुम्ही हा पॅक जो आहे तो चेहऱ्यावरती ठेवू शकता. फॅनमध्ये वगैरे अजिबात बसायचं नाहीये, नॉर्मल हवेमध्ये सुकू द्या आणि त्यानंतर चेहरा जो आहे तो तुम्ही धुवून क्लीन करून घ्या. आणि त्यानंतर मग तुम्हाला काय लावायचंय, मॉइश्चरायझर लावायचंय चेहऱ्यावरती. बघा, हनीचा हा जो पॅक आहे नियमित तुम्ही वापरत गेलात तर 15 दिवसात तुम्हाला फरक नक्कीच जाणवणार आहे आणि 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला अप्रतिम म्हणजे एकदम जाणवणारा फरक तुम्हाला दिसून येणार आहे. याला नक्की फॉलो करा. 15 दिवसामध्ये तुम्हाला फरक नक्की येणार आहे, दिसणार आहे. आणि जे पण तुमचे डार्क डाग आहेत म्हणा ते हळद काय करणार आहे तर त्या डागांना रिमूव्ह करायचं काम हळद करणार आहे. म्हणजे तुमचा चेहरा तर रिंकल फ्री होणारच आहे, शिवाय डाग धब्बे सुद्धा चेहऱ्यावरचे गायब होणारे आहेत. तर आशा करते तुम्ही नक्की फॉलो करणार आहात. आणि ताईंनो, हा पॅक लावण्या अगोदर आपल्याला चेहरा जो आहे तो स्वच्छ क्लीन करायचा आहे आणि त्यानंतरच हा पॅक जो आहे तो लावायचा आहे. पॅक लावल्यानंतर आपल्याला 15 मिनिट हा पॅक जो आहे तो चेहऱ्यावरती ठेवायचा आणि त्यानंतर नॉर्मल थंड पाण्याने तुम्हाला चेहरा जो आहे तो वॉश करून घ्यायचा आहे. गरम पाण्याचा इथं अजिबात वापर करायचा नाहीये. हे तुम्ही शक्यतो रात्रीच्या वेळेस करा किंवा दिवसा सुद्धा केलं तरी काही हरकत नाही. तर चला, 15 मिनिट झाल्यानंतर चेहरा एकदम क्लीन तुम्हाला दिसणार आहे. बघा, इथे तुम्हाला लक्षात फरक जो आहे तो तुम्हाला दाखवून देते मी की लगेच्या एका वॉशमध्ये किंवा एका यूजमध्ये तुम्हाला फरक जो आहे तो दिसणार आहे. एवढी ही पॉवरफुल रेमेडी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा.
तर आशा करते व्हिडिओ आवडला असेल. ताईंनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा प्रकारचे जे व्हिडिओ मी अपलोड करते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला चांगली माहिती मिळेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आता मी चेहरा वॉश करून घेणार आहे. तुम्हाला हा फरक जो आहे तो लगेच दिसणारा आहे. तर हा बघा, हा फरक लगेच दिसणारा फरक या पॅकमुळे तुम्हाला जाणवणारच आहे आणि तुम्ही सुद्धा फॉलो नक्की करा.